श्री स्वामी समर्थ मंडळी, वृश्चिक राशीच्या सर्व जातकांना नमस्कार. येत्या गुरुवारी साजरा होणारा गुढीपाडव्याचा शुभ आणि मंगलमय दिवस तुमच्यासाठी फक्त नव्या वर्षाची सुरुवात घेऊन येणार नाही, तर तुमच्या आयुष्यात एक मोठा आणि अनपेक्षित बदल घडवण्याची चाहूल देणार आहे. कारण या दिवशी आकाशात ग्रह नक्षत्रांची एक अत्यंत विशेष आणि दुर्मिळ अशी स्थिती निर्माण होत आहे, जी अनेक वर्षात दिसून आलेली नाही आणि तिचा परिणाम थेट तुमच्या जीवनावर होऊ शकतो. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आणि विशाखा, अनुराधा तसेच ज्येष्ठा नक्षत्राच्या प्रभावामुळे या काळात भगवान भोलेनाथांची एक सूक्ष्म आणि प्रभावी कृपा तुमच्या सभोवताली जाणवू लागेल, जी योग्य वेळी तुम्हाला उंचीवर नेऊ शकते. पण त्याच वेळी चुकीचा निर्णय घेतल्यास काही अडचणीही निर्माण होऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकणं गरजेचं आहे. मागील काही काळात तुम्ही अनुभवलेला मानसिक ताण, संभ्रम किंवा आर्थिक अस्थिरता आता कमी होण्याच्या दिशेने जात आहे. कारण या गुढीपाडव्याच्या शुभ क्षणी तुमच्या आयुष्यात काही महत्त्वाच्या आणि प्रभावी घटना घडण्याची शक्यता आहे, ज्या तुमच्या परिस्थितीत मोठा बदल घडवू शकतात आणि तुमच्या प्रगतीला नवी दिशा देऊ शकतात. इतकंच नव्हे तर तुमच्या आसपासच्या लोकांनाही या बदलाचं आश्चर्य वाटू शकते. मात्र या सर्वांमागे काही सूक्ष्म संकेत आणि लपलेले अर्थ असतात, जे समजून घेणं आवश्यक आहे. कारण नशीब संधी देतं, पण ती जास्त काळ थांबत नाही आणि छोटासा चुकीचा निर्णयही मोठी संधी गमावू शकतो. म्हणूनच या काळात सावध राहणं, योग्य मार्ग निवडणं आणि प्रत्येक गोष्ट घेऊन पुढे जाणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण या माहितीमध्ये केवळ यशाचे संकेत नाहीत, तर काही संभाव्य अडचणीबाबत सूचनांचाही समावेश आहे, ज्याकडे दुर्लक्ष केल्यास नुकसान होऊ शकतं. हा काळ तुमच्यासाठी आशीर्वाद आहे की एक परीक्षा, हे पुढील घडामोडीत स्पष्ट होईल. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांकडे लक्ष द्या, सजग राहा आणि प्रत्येक संधीचा योग्य वापर करण्यासाठी स्वतःला तयार ठेवा. वृश्चिक राशीच्या जातकांनो, येणारा हा गुरुवार आणि गुढीपाडव्याचा पवित्र मुहूर्त तुमच्या आयुष्यात एक वेगळाच बदल घेऊन येण्याची चिन्हे दाखवत आहे. कारण या दिवशी ग्रह नक्षत्रांची एक विलक्षण आणि क्वचितच घडणारी अशी स्थिती तयार होत आहे, जी अनेक वर्षानंतर निर्माण झाली आहे. जेव्हा तुम्ही नववर्षाचे स्वागत कराल, तेव्हा आदिदेव महादेवांची सूक्ष्म आणि प्रभावी कृपा तुमच्या राशीवर जाणवू लागेल आणि हीच ऊर्जा तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडण्यास कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे हा सण फक्त परंपरेपुरता मर्यादित न राहता तुमच्या आयुष्यात मोठ्या परिवर्तनाची सुरुवात करणारा ठरू शकतो. या दिवशी तयार होणारा विशेष योग तुमच्या जीवनात अशा घडामोडी घडवू शकतो, ज्याची तुम्ही आधी कल्पनाही केली नसेल. म्हणूनच या काळातील प्रत्येक संकेत समजून घेणं आणि सजग राहणं अत्यंत गरजेचं आहे. गुरुवारच्या पहाटेपासूनच तुम्हाला एक वेगळी ऊर्जा, उत्साह आणि सकारात्मकता जाणवू शकते. जणू परिस्थिती तुमच्या बाजूने वळत आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून अडकलेली कामं, थांबलेल्या संधी किंवा वारंवार हातातून निसटणाऱ्या गोष्टी अचानक पूर्ण होण्याची शक्यता निर्माण होईल. ही कृपा केवळ तुमच्यावरच मर्यादित न राहता तुमच्या कुटुंबावरही परिणाम करेल आणि त्या दिवशी घडणारी प्रत्येक घटना तुमच्या प्रगतीच्या दिशेने एक पाऊल ठरेल. फक्त तुम्हाला योग्य वेळी योग्य संधी ओळखून त्याचा उपयोग करायचा आहे. लक्षात ठेवा, हा गुढीपाडवा तुमच्यासाठी केवळ एक सण नसून एक मोठा टर्निंग पॉईंट आहे. कारण ग्रहांच्या या बदलामुळे तुमच्या कुंडलीत अनुकूल स्थिती निर्माण होत असून आर्थिक प्रगती, मान सन्मान आणि कौटुंबिक समाधान या सर्व गोष्टींमध्ये वाढ होण्याचे संकेत दिसत आहेत. मात्र हे सगळं अचानक घडणार असल्यामुळे गोंधळून न जाता शांतपणे आणि विचारपूर्वक निर्णय घेणं महत्त्वाचं आहे. कारण येणाऱ्या या बदलांमुळे तुमचं आयुष्य कोणत्या दिशेला जाणार आहे आणि पुढे कोणती महत्त्वाची घडामोडी समोर येणार आहेत, हे समजून घेणं पुढील टप्प्यात अत्यंत आवश्यक ठरणार आहे. त्यामुळे हा गुरुवार केवळ तुमच्या वैयक्तिक प्रगतीसाठी नाही, तर संपूर्ण कुटुंबासाठीही एक महत्त्वाचा आणि स्मरणीय दिवस ठरण्याची शक्यता आहे. गुढीपाडव्याच्या या पवित्र आणि शुभ क्षणी जेव्हा तुम्ही नववर्षाची गुढी उभाराल, तेव्हा तुमच्या आयुष्यात आणि कुटुंबात एकामागून एक अशा 3 अत्यंत आनंददायी आणि महत्त्वाच्या घटना घडण्याची शक्यता निर्माण होत आहे, ज्यांची तुम्ही खूप काळापासून आतुरतेने वाट पाहत होतात. त्या घडामोडी इतक्या अनपेक्षित आणि सकारात्मक असतील की तुमचे नातेवाईक आणि शेजारीसुद्धा आश्चर्य व्यक्त करतील आणि तुमच्या बदलत्या परिस्थितीबद्दल चर्चा करू लागतील. पण या सर्वांमागे तुमच्या नशिबाची साथ
आणि दैवी कृपेचा प्रभावही असू शकतो. सर्वप्रथम आर्थिक बाबतीत तुम्हाला दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. अडकलेली रक्कम, थांबलेले व्यवहार किंवा जुनी देणी अचानक पूर्ण होऊ शकतात, ज्यामुळे घरावरील आर्थिक ताण कमी होईल आणि स्थैर्य येईल. दुसरी सकारात्मक घटना तुमच्या करिअरशी किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या शिक्षणाशी संबंधित असू शकते, ज्यामुळे तुमचा मान सन्मान वाढेल आणि समाजात तुमची ओळख अधिक मजबूत होईल. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातील जुने मतभेद, तणाव किंवा गैरसमज हळूहळू संपुष्टात येऊन वातावरण अधिक शांत, आनंदी आणि सुसंवादी बनेल, ज्यामुळे घरात सकारात्मकतेची जाणीव वाढेल. त्यामुळे हा काळ केवळ सणापुरता मर्यादित न राहता तुमच्या आयुष्यातील एक मोठा टर्निंग पॉईंट ठरू शकतो आणि म्हणूनच प्रत्येक संधी ओळखून योग्य निर्णय घेणं महत्त्वाचं आहे. याच काळात तुमच्या करिअरमध्येही मोठा बदल घडण्याची शक्यता आहे. जिथे दीर्घकाळापासून चाललेले संघर्ष कमी होऊन प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील. नोकरी किंवा व्यवसायात अडथळे दूर होऊन नवीन संधी मिळू शकतात. तसेच अडकलेले पेमेंट्स किंवा जुनी देणी परत मिळण्याची शक्यता आहे, जी पुढील गुंतवणूक किंवा विस्तारासाठी उपयोगी पडेल आणि तुमची आर्थिक स्थिती अधिक मजबूत करेल. यासोबतच दूरचा प्रवास किंवा परदेशाशी संबंधित संधीही समोर येऊ शकतात. त्यामुळे हा काळ योग्यरित्या वापरल्यास भविष्यात मोठी प्रगती साधता येऊ शकते. जर तुम्ही परदेशात नोकरी, व्यवसाय किंवा उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करत असाल, तर या गुढीपाडव्याच्या आसपास तुम्हाला अशी एखादी महत्त्वाची संधी मिळू शकते, जी तुमच्या आयुष्याला पूर्णपणे नव्या उंचीवर नेईल आणि तुमचा दृष्टिकोनही बदलून टाकेल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ विशेष लाभदायक ठरण्याची शक्यता असून तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. वरिष्ठांकडून कौतुक मिळवण्यासोबतच पदोन्नती किंवा पगारवाढीसारख्या गोष्टीही घडू शकतात, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि सहकार्यामध्ये तुमची वेगळी ओळख निर्माण होईल. या काळात तुमच्या मेहनतीला योग्य दिशा आणि नशिबाची साथ मिळण्याचे संकेत आहेत. त्याचबरोबर हा दिवस तुमच्या भावनिक आयुष्यासाठीही महत्त्वाचा ठरू शकतो, कारण प्रेमसंबंधामध्ये नवीन ऊर्जा, समजूतदारपणा आणि जवळीक निर्माण होण्याची शक्यता आहे. जुने गैरसमज कमी होतील आणि नात्यातील दुरावा हळूहळू संपेल, ज्यामुळे मनाला शांतता आणि समाधान मिळेल. जर काही काळापासून नात्यात तणाव किंवा बाहेरील हस्तक्षेपामुळे अडचणी निर्माण झाल्या असतील, तर त्या परिस्थितीत सुधारणा होण्याची चिन्हे आहेत. अविवाहितांसाठी हा काळ सकारात्मक ठरू शकतो, कारण योग्य व्यक्तीशी भेट होण्याची किंवा विवाहासंबंधी अडथळे दूर होण्याची शक्यता आहे आणि हे भेट पुढे आयुष्यात स्थैर्य आणि आनंद देणारी ठरू शकते. तसेच ज्या दाम्पत्यांना संततीची अपेक्षा आहे, त्यांच्यासाठीही हा काळ आशादायक संकेत देणारा ठरू शकतो. मात्र या सर्व सकारात्मक बदलांच्या दरम्यान एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे. यश मिळत असताना नम्रता आणि संयम राखणंही तितकंच गरजेचं आहे, कारण प्रगतीसोबत स्पर्धा वाढू शकते आणि काही अप्रत्यक्ष विरोधकही सक्रिय होऊ शकतात. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना घाई न करता विचारपूर्वक पाऊल उचलणं आणि संतुलन राखणं तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, या गुढीपाडव्याच्या शुभक्षणी जर तुम्ही तुमच्या कामाचे नियोजन करताना आणि नातेसंबंध सांभाळताना थोडी गोपनीयता, संयम आणि शहाणपणा राखले, तर मिळणारे यश दीर्घकाळ टिकवता येईल. कारण प्रत्येक मोठ्या यशामागे काही न बोललेले नियम आणि शिस्त दडलेली असते. तुम्ही इतरांपेक्षा अधिक वेगाने पुढे कसे जाऊ शकता आणि या प्रगतीमागचे खरे गुपित काय आहे, हे समजून घेण्यासाठी पुढील माहिती लक्षपूर्वक ऐकणे आवश्यक ठरते. जर तुमच्या आयुष्यात सतत आर्थिक अडचणी, ताणतणाव किंवा अडथळे येत असतील, तर या गुढीपाडव्याच्या दिवशी श्रद्धेने केलेला हा साधा उपाय तुम्हाला सकारात्मक बदल देऊ शकतो. गुरुवारी सकाळी गुढी उभारल्यानंतर एका तांब्याच्या भांड्यात स्वच्छ पाणी घ्या. त्यात थोडे काळे तीळ आणि एक नाणे टाका. ते भांडी भगवान शंकराच्या प्रतिमेसमोर ठेवून ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. त्यानंतर ते पाणी घरभर शिंपडून उरलेले पाणी एखाद्या पवित्र वृक्षाजवळ अर्पण करा. या कृतीमुळे घरातील नकारात्मकता कमी होण्यास आणि वातावरणात अधिक सकारात्मक होण्यास मदत होऊ शकते आणि श्रद्धा व विश्वासाने केलेला छोटासा बदल हे आयुष्यात मोठा फरक घडवू शकतो. त्याचवेळी तुमच्या प्रयत्नांमध्येही सातत्य ठेवणं आणि विचारपूर्वक निर्णय घेणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे, कारण खरी प्रगती
ही केवळ नशिबावर अवलंबून नसून तुमच्या कृतीवरही आधारित असते. म्हणून या काळात आत्मविश्वास टिकवा, योग्य दिशा निवडा आणि प्रत्येक संधीचा शांतपणे विचार करून उपयोग करा. कारण संयम, श्रद्धा आणि योग्य कृती याचा समतोल साधणाऱ्यांचं यश अधिक स्थिर आणि दीर्घकालीन ठरतं. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.